मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू प्रियांकाज व्लॉग। आणि चला आता वाजले 10:30 आणि उर्वीचे पप्पा गेलेले आहेत। ते गेले जॉबला आणि उर्वी गेली स्कूलला। तर मी ना आता माझ्या कामाला सुरुवात करते, आपल्या डेली रुटीनचं। तर काय घरातल्या बायकांना तर हेच असतं की सगळे गेले, सगळ्यांचं आवरून द्यायचं, नाश्ता वगैरे, आणि मग नंतर ते गेल्यानंतर बाकीचे काम आवरायचे। ॲपल घेते, खाते मी ॲपल। आणि हे ॲपल मी उर्वीला पण दिलेत टिफिनला। अर्धा ॲपल कट करून दिला मी टिफिनला तिला, आता ती गेल्यावर खाईल। त्यानंतर त्यांचं 11:30 वाजता आहे ना त्यांना जेवण मिळेल। तर तिचं चाललं होतं मला ॲपल दे टिफिनला, मी ॲपल दिलं आहे तिला। कधी कधी मी असं देत असते, रोज नाही, कारण रोज मग टीचर ओरडतात तसं टिफिनला वगैरे काही दिल्यावर, कारण तिथं 11:30 वाजता त्यांना जे आहार असतो, त्यामुळे मग त्या बोलतात की द्यायचं नाही, कारण मग तो आहार मग मुलं खात नाही असं होतं। त्यामुळे मग मी कधी कधी देत असते। चला आता मी तुम्हाला आहे ना एक मस्त अशी ओल्या वालाच्या दाण्यांची भाजी दाखवते। चला आता मी तुम्हाला दाखवते ती रेसिपी दाखवण्याच्या आधी ना मी तुम्हाला ना एक माझी ना कढई आहे रेग्युलरची, मी जी यूज करते ती। तर मला ना एका ताईंनी 2दा कमेंट केली होती की ही कढई तुम्ही कुठून घेतली आहे। तर मी तुम्हाला सांगते बघा, ती कढई पण दाखवते। हे बघा, ही कढई आहे। तर ना ही मी दुकानातून घेतलेली आहे आणि त्याची प्राइस ना 900 रुपये आहे। आणि याला ना इंडक्शन बॉटम आहे, तर आपण इंडक्शन बॉटमवरती पण यूज करू, म्हणजे इंडक्शन बॉटम आहे तर आपण इंडक्शन आपली जे शेगडी असते ना, तर त्यावरती पण आपण यूज करू शकतो याला। इंडक्शन बेस आहे त्याला, तर इंडक्शनवरती आपण भाजी वगैरे काही बनवायचं असेल तर त्यावरती पण यूज करू शकतो, अशी आहे ही। तर ही मी माझ्या इथल्या गावातूनच दुकानातून, भांड्यांच्या दुकानातून घेतली होती 900ला। 900ची प्राइस आहे। आता प्राइस वाढली असेल किंवा काही मला सांगता येणार नाही, पण मी आता दोन वर्ष झाले त्या कढईला घेऊन। तर एका ताईंची कमेंट होती ना, तर मग मी दाखवली ही कढई तुम्हाला। आणि मागे तुम्हाला ना आवाज येत असेल आजूबाजूचे, तर त्यासाठी सॉरी। तर हीच दाखवायची होती। तर चला आता आहे ना म्हटलं रेसिपी सुरू करायच्या आधी मी तुम्हाला ती कढई दाखवते, नंतर मग मी सुरू करते माझी रेसिपी आपली। चला, इथे मी ना चवळीचे जे वालाचे जे दाणे आहेत ना ओले, तर ते आता शिजवून घेणार आहे। तुम्ही आता मीठ आणि हळद टाकूनही शिजू शकता किंवा तसेच फक्त पाणी टाकून शिजवले तरी चालेल। तर मी इथे फक्त पाणी टाकून शिजवणार आहे ओले दाणे, तर ते 2 शिट्टीमध्ये पटकन शिजवून जातील। आणि इथं मी ना तिकडे त्या बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो परतून आणि त्याची पेस्ट बनवून घेतली। तर तुम्ही जर अशा पद्धतीने कराल ना तर खूप मस्त टेस्ट लागते। तर आता मी ही कुकरला लावून घेते आणि 2 किंवा 3 शिट्ट्या करून मी शिजवून घेते। शिजवूनच घ्यायची आधी, कारण मग ना ते जर डायरेक्ट आपण भाजी बनवायला घेतली तर खूप दाण्यांना वेळ लागेल, जरी ओले असले तरी त्याला वेळ लागतो। तर मग अशा पद्धतीने जर शिजवून घेतली तर पटकन भाजी होऊन जाते। तर म्हटले चला आता वाल शिजताय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर मी इथे पीठ घेतलं, पंचपात्रीत मी पीठ ठेवते ना, त्यामुळे ना मी खालूनच पीठ घेत असते। आणि पीठ घेतलं, म्हटले आपण आता पीठ भिजेल आणि मग नंतर तोपर्यंत शिट्ट्याही होतील। मग मी इथे पीठ मळायला घेतलं। तर बघा आता आहे ना अशी जर वालाच्या दाण्यांची तुम्हाला मी पुढे दाखवते आमटी जर बनवली ना, आमटी किंवा ग्रेव्हीमध्ये, तर खूप मस्त लागते आणि खायला पण खूप छान लागते एकदम। तुम्ही अशी करतात का मला नक्की सांगा। मी कणिकमध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि कणिक मळायला घेतली। त्यानंतर आहे ना इथे बघा, हा जो मसाला मी तुम्हाला बोलली ना परतून घेतला होता, तो तुम्हाला दाखवते आहे। लसूण आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकली आहे, हे तेलामध्ये थोडं फ्राय करून घेतलं। आणि फ्राय केल्यानंतर आता मी त्याची पेस्ट बनवली होती। इकडे बघा, इथे पीठ मळायला घेतलं मी आणि थोडं माझा क्लिप मागे पुढे झालेला आहे, प्लीज समजून घ्या। आणि पीठ माझं तर 1-2 मिनटात पीठ मळून होतं, मला काही जास्त टाईम लागत नाही पीठ मळायला। तर एकदम स्लो गॅसवरती मी वालाच्या
दाणे शिजवून घेत होती. तर ना मी ना एक मस्त अशी बॅग घेतलेली आहे. तर पुढे आता मी तुम्हाला क्लिप जॉईंट केलेली आहे, तर तुम्ही पुढे नक्की बघा. खूप मस्त आणि तुम्हाला पण खूप आवडणार आहे. खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये घेतलेली आहे. मला सहज मी दुकानात गेली तेव्हा मला ती दिसली अशी लटकवलेली होती, तर म्हटले आवडली, तर मी लगेच ती घेऊन टाकली आणि खूप कमी प्राईजमध्ये आहे. आता तुम्हाला त्याचा रिव्ह्यू मी पुढे दाखवणार आहे. आणि असं माझं हे रोजचं डेली रुटीनचं. तर आपलं बॅग आहे ना, ह्या आपल्याकडे लेडीजकडे ना ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ना असल्याच पाहिजे, कारण ना खूप युजफुल असतात. मला आधी असं वाटायचं की बॅग वगैरे ह्या कशाला एवढ्या बॅग हव्या आहे, पण नंतर मग जसं आपण कुठेही जातो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा पार्टीला किंवा लग्न समारंभांमध्ये, तर अशा बॅग ना खूप उपयोगी येतात. त्यामुळे ना मला असं वाटतं प्रत्येक लेडीजकडे ना आपल्या बॅग अशा वेगवेगळ्या टाईपच्या असल्याच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आहे मला सांगा. माझं तर हेच मत आहे, कारण आपल्याला बहुधा कळतच नाही. आपण काय करतो, एकच बॅग असते, ते कुठेही घेऊन फिरतो, कधी लग्न समारंभामध्ये कधी कुठे, तर आपल्याला कळत नाही असं की नेमकी कुठली बॅग कुठे घेऊन जावी अशी. तर आता मला बऱ्याच म्हणजे माहिती झालेली आहे. तर चला, इथे ना आपलं तेल गरम झालं आणि तेल गरम झाल्यानंतर मी ना ही जी पेस्ट करून घेतली होती ना कांदा टोमॅटोची, ती टाकली आणि छान अशी ना परतून घ्यायची. जरी कच्चा कांदा नसला ना तरी ही पेस्ट पण आहे ना तेलामध्ये थोडं तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घ्यायचं. त्यानंतर आहे ना मगच आपले पुढचे साहित्य टाकायचे. हे बघा, इथे मी तेलामध्ये जास्त अशी छान व्यवस्थित परतून घेतली. तुम्ही यात आहे ना अजून काही तुम्हाला म्हणजे खोबरं वगैरे पण टाकू शकता तुम्ही, पण खोबऱ्याने काय होईल की खूप दाट होईल, घट्ट होईल भाजी जास्त. त्यामुळे ना घट्ट हवी असेल तर तुम्ही खोबरं टाकू शकता किंवा मग स्किप केलं तरी चालेल. मी ते खोबरं नाही टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर सुकी जरी बनवली ना तर टिफिनसाठी किंवा तोंडी लावणीसाठी तरी छान लागते. आणि इथं हळद आणि मी लाल तिखट, मी फक्त 2च साहित्य टाकलेले आहेत, 2च मसाले टाकलेले आहेत, हळद आणि आपली लाल तिखट. तुम्ही काळा मसालाही टाकू शकता, गरम मसालाही टाकू शकता किंवा मग आपला दुसरा कुठला आवडीचा मसाला असेल तुमचा तो देखील तुम्ही टाकू शकता. छान भाजी लागते. मी इथे 2च मसाले टाकले. तर असं मसाला टाकल्यानंतर पण आहे ना तो छान मसाला असा आपल्या ग्रेव्हीला लागेल, पूर्ण म्हणजे पूर्ण मुरेल असं परतून घ्यायचं. मस्त अशी माझी ना ग्रेव्ही पण असं तेल सुटेपर्यंत आहे ना होत होती. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही पण आपली खूप छान रेडी झालेली आहे. मस्त अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर खूप भारी लागते. एकदम इझी प्रोसेस आहे. जास्त काही टाकायचं नाही आहे साहित्य त्यामध्ये. इथे तेल सुटलं त्यानंतर हे जे वालाचे दाणे जे शिजलेले होते ना ते मी टाकून घेतले. आणि त्यानंतर मग ते वालाचे दाणे टाकल्यानंतर परत एकदा आपण काय करायचं, हे वालाचे दाणे पूर्ण असे व्यवस्थित मसाल्याला कोट करून घ्यायचे आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून तुम्ही त्याला वाफ येऊन द्यायची किंवा असे हे केलं तरी चालेल. अशी सुकी बनवली ना तर खूप सुकीसुद्धा खायला खूप छान लागते. आणि थोडंसं अंगापुरता रस्सा पकडला तरी पण तर चपातीबरोबर खायला भारीच आहे, भाताबरोबर असे. आणि आता यावर तुम्ही काय करते, वरतून कोथिंबीर टाकून घेते. अगदी भारी दिसते बघा, किती छान दिसते. आणि एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. हे मी चवीपुरतं मीठ टाकलं, कारण मी वाल शिजताना मीठ टाकलेलं नव्हतं. मग मी मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा हलवून घेतलं. आणि आता काय करायचं आहे, मी आता ना वाटलेला जो मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी आहे ना ते टाकून घेते. आणि जे वालाचे दाणे ज्या पाण्यात शिजवले होते ना ते पण पाणी टाकून घेते मी, म्हणजे आपले अजूनच छान टेस्ट लागेल. कधी असं कडधान्य वगैरे शिजवलेलं पाणी टाकून नाही द्यायचं, पाणी त्यात ॲड करायचं, त्याची टेस्ट अजून भारी लागते, कारण त्याचा पूर्ण रस त्याच्यात उतरलेला असतो. म्हणून हे बघा, आता कोथिंबीर टाकली तर वरतून कोथिंबीर टाकायची, स्वाद खूप छान येतो. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इथे जे पेस्ट वाटलेली होती ना ते पाणी टाकलं. आणि त्यानंतर मी परत आपलं जे वालाच्या दाण्याचं आहे ना ते पण टाकून घेते. बघा, टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि ना खूप भारी अशी भाजी दिसते. काल ना मी सहज एका दुकानात गेली आणि तिथे मला आहे ना मस्त अशी बॅग भेटलेली आहे. तर आहे ना ती बॅग तुम्हाला खूप आवडणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते.
हे बघा, ही बॅग आहे आणि हे बघा मस्त किती छान कलर आहे आणि सिंगल जिपची बॅग आहे ही। तर हे बघा आतमधून असे एकच कंपार्टमेंट आहे याला। तर ही बॅग तुम्ही ना अशी कुठेही ट्रॅव्हलमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मग अशी एक दिवसाची ट्रिप कुठे जायचं असेल किंवा कुठे तुम्हाला एक दिवसासाठी कुठे जायचं असेल, एक दिवसासाठीच नाही तर तुम्ही ही बॅग तुम्ही मॉलमध्ये कुठेही घेऊन जाऊ शकता। मस्त अशी फॅशनेबल बॅग आहे आणि खूप सुंदर वाटते बघा, एकदम स्टायलिश अशी, कॅरी करायला पण छान आहे। फक्त यामध्ये जास्त वेट वगैरे नको आहे टाकायला, नाहीतर मग याचे जे हे जे बंद आहे ना हे तुटू शकतात। तर हलका हलका काहीतरी आपण यामध्ये ठेवू शकतो, म्हणजे जसं की आपलं कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वगैरे, आपण बाहेर जातो तर आपल्याकडे असतातच कोम वगैरे, आपले लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर, मेकअपचं जे सामान असतं ते आपण ठेवत असतो। तर हे अशा बॅगमध्ये तुम्ही जर ठेवलं आणि ही बॅग मस्त अशी कुठे कॅरी केली तर खूप छान वाटतं आणि बघायलाही खूप भारी वाटतं। असं एकदम मस्त अशी बॅग आहे। यात भरपूर कलर असे होते। तर ही बॅग मी माझ्या बहिणीला पण दाखवली, तिला पण खूप आवडली आणि ती बोलली की मला पण नक्की घे ही बॅग। तर आता मी तिला पण घेणार आहे। मस्त अशी, मला तर खूप आवडली आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून। याचं हे बघा, हे जे बन आहे ना हे खूप छान वाटतं आणि बघा टेड बेकर लंडन असं याच्यावरती नाव आहे। लटकवलेली होती तिथे, मला बघतक्षण मला खूप आवडली। लटकवलेली बॅग आहे ना त्याचा कलर ब्लॅक होता, म्हटलं चला काहीतरी वेगळं दिसतंय, तर वेगळे बॅगचं कलेक्शन दिसतंय, तर चला आपण बघून तरी घेऊया। बघितली तर मला आवडली, म्हटलं चला आपल्याला इझी, आणि जर लहान मुलं असतील ना तर तुम्ही मस्त अशी त्यामध्ये तुमच्या लहान मुलांचा खाऊचा डब्बा वगैरे, असं बॉटल वगैरे ठेवू शकता। असं हलक्या हलक्या वस्तू ठेवू शकता जास्त, किंवा तुम्ही एक दिवसासाठी जर कुठे जर मुक्कामी जाणार असेल ना तर तुमचा एक ड्रेस तर नक्कीच बसू शकतो, इतकी ही बॅग आहे आपल्या, किंवा साडी वगैरे असं एक, बाकी जास्त नाही, किंवा आपल्या छोट्या मुलांचे ड्रेस बसू शकते यामध्ये। तर मला नक्की सांगा बॅग कशी वाटली, तर मला तुमच्याबरोबरही शेअर करायचं होतं। म्हटले चला आपण ही काहीतरी नवीन कलेक्शन भेटलेले, कदाचित तुमच्याकडे असेल पण असेल किंवा नसेल, पण मी माझं दाखवलं, कारण मी घेतली आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे। तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही बॅग कशी वाटली आणि बॅगचा कलरही कसा वाटला, मस्त आहे। मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही हे बघा, ही आपण अशी गळ्यात अटकवू पण शकतो आणि हातातही खूप स्टायलिश दिसते बघा, आणि त्यानंतर आपण हातातही घेऊ शकतो अशी एकदम स्टाईल म्हणून, तर भारी वाटते। तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशी मी बॅग घेतलेली आहे, खूप मस्त आहे, मला खूप आवडली। तुम्ही देखील, तुम्हाला जरी मिळाली ना तर तुम्ही घेऊ शकता। चला तर आता मी इथे माझ्या लॉगला एंड करते। लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद, भेटूया पुढच्या लॉगमध्ये, बाय बाय।